नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. आज रविवारी रात्री मी हे व्हिडिओ टाकतो, त्यामुळे आत्ता इथे अक्षतृतीया आहे. आज प्रचंड प्रमाणात मलाही खूप काम होतं. तर अक्षतृतीया एक खरं तसं जर बघायला गेलं 3:30 मुहूर्तातला मुहूर्त आहे, पण लग्न म्हणजे वास्तुशांती करू नये असं या मुहूर्तावरती सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे सगळ्या 3:30 मुहूर्तांना हे लागू आहे की लग्न म्हणजे वास्तुशांत करू नये. याचं कारण असं आहे की पाडव्याला संवत्सर समाप्तीची कर आणि प्रतिपदा आहे. प्रतिपदा ही रिक्ता तिथी सांगितली. दिवाळी पाडव्याला सुद्धा अमावस्येची कर आणि प्रतिपदा म्हणून रिक्ता तिथी आहे. दसरा हा महालयामध्ये येतो म्हणून त्याज्य आहे. आणि अक्षय्य तृतीया ही श्राद्ध तिथी आहे. या दिवशी उदकुंभ श्राद्ध नावाचं श्राद्ध पितरांना तृप्त करण्याकरता, म्हणजे पुढे जो येणारा 2 महिन्यांचा भीषण असा उन्हाळा आहे, त्या उन्हाळ्यामध्ये आपल्या पितरांना पाणी मिळावं, त्यांना थंडावा मिळावा, यासाठी पाण्याने भरलेला घडा ब्राह्मणाला दान करायची पूर्वी पद्धत होती. पूर्वीच्या काळचे मोठमोठे जे नगर शेठी असायचे किंवा मोठमोठे व्यापारी असायचे, ते व्यापारी मार्गांवरती पाण्याचे रांजण भरून ठेवायचे लोकांसाठी. उन्हाळ्यात खास करून एक माणूस नेमलेला असायचा सतत पाणी भरून ठेवायला त्याच्यामध्ये. तर हे मोठं पुण्याचं काम आहे. त्यामुळे अक्षतृतीयाला जे आपण करू ते अक्षय्य होतं अशी श्रद्धा आहे. आणि त्यामुळे आपण पितरांना पाणी दिलं तर ते त्यांना अखंड मिळत राहील स्वर्गलोकात, अशी एक ही आपली भावना आहे. आजच परशुरामांचा जन्म झालेला आहे. इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपि शरादपि. म्हणजे ते ब्राह्मणही होते आणि क्षत्रिय होते, शापवाणीही उच्चारू शकत होते आणि शरादपि म्हणजे बाणही चालवू शकत होते. असा हा महापराक्रमी कोकण भूमीचा निर्माता असा हा परशुराम, त्याला शतशः नमन शतशतवंदन असो. आपला साप्ताहिक राशी भविष्याला सुरुवात करूया. 20 ते 26 एप्रिल 2026 या कालखंडामध्ये चंद्र हा वृषभ, मिथुन आणि कर्क या राशीतनं परिभ्रमण करणार आहे. आता लक्षात ठेवा, वृषभ ही त्याची स्वतःची रास आहे, वृषभ ही त्याची उच्च रास आहे, मिथुन ठीक आहे मित्राचीच आहे, आणि कर्क ही त्याची स्वतःची रास आहे. आता या तीनही राशींमधून मिळणारे जे हे आहेत अनुभव आहेत, हे अधिक उत्कट अशा स्वरूपाचे, सत्याच्या जवळ जाणारे असे मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि सुरुवात करतो. मेष रास. धनाच्या दृष्टीने, पैशाच्या दृष्टीने महत्त्वाची कामं सोमवार मंगळवारी उरकून घ्या. मित्रमंडळींबरोबर मजा करता येईल, धार्मिक कार्यामध्ये भाग घेता येईल, काही लग्न किंवा हे काही ठरवण्याच्यामध्ये तुमचा पुढाकार राहील सोमवार मंगळवार. बुधवार गुरुवारही चांगला आहे. आर्थिक उलाढाल करण्याच्या दृष्टीने हा चांगला आहे. भावंडांच्या भेटी होतील. भावंडांबरोबर काही कज्जे दलाली वगैरे असेल करार तर तो करून टाका. आणि आठवड्याचा शेवट हा घरामध्ये आनंदात घालवा. गावाला जायचं असेल आंबे खायला, यंदा आंबे नाही आहेत, पण गावाला जायचं असेल तर खुशाल जा. प्रवास चांगला होईल. प्रवासात कसलाही त्रास होणार नाही. अगदी कोकणाच्या गोवा रस्त्यावरून गेलात तरी देखील त्रास होणार नाही. मी आत्ताच 15 दिवसापूर्वी जाऊन आलो आहे तिथून. वृषभ रास. वृषभ राशीला सोमवार मंगळवार चांगला आहे. मनस्थिती उल्हासित राहील, काम करण्याची शक्ती राहील, नवीन कामं आपल्या दृष्टीपथात येतील, त्या दृष्टीने तुम्ही कामाला लागाल. बुधवार गुरुवार पैशाची विल्हेवाट म्हणजे मी वाईट अर्थाने म्हणत नाही आहे, योग्य ठिकाणी ठेवणं, मिळालेला पैसा हा योग्य ठिकाणी ठेवणं, या दृष्टीने मी विल्हेवाट असं म्हणतोय. तर ती लावण्याच्या दृष्टीने बुधवार गुरुवार चांगला आहे. आठवड्याचा शेवटही चांगला आहे. बंधुवर्गाच्या भेटी होतील, त्यांच्याकडून काही चांगले बातम्या कळतील. विवाह वगैरे समारंभामध्ये आठवड्याचा शेवट हा आनंदात जाण्याची शक्यता आहे. आपले आप्त इष्ट मित्र यांच्या भेटी होतील, त्यामुळे चित्त एकदम प्रफुल्लित राहील. मिथुन रास.
सोमवारी मंगळवारी अनावश्यक गोष्टींचा वरचा खर्च टाळा. शक्यतो बचतीकडे लक्ष द्या. अर्थात काही खर्च हे करणं भाग असतंय, तर ते तुमच्या हातून होतीलच. त्यामुळे त्या बाबतीमध्ये मी काही म्हणजे काही करू शकत नाही, आपण काही करू शकत नाही, ते करायलाच लागतात. बुधवार गुरुवार हा शरीर प्रकृती चांगली राहील. 4 गोष्टींकडे दौडधूप म्हणजे ज्याला आपण धावपळ म्हणावी अशी करण्याची वेळ येईल आणि प्रकृती उत्तम असेल त्यामुळे ती धावपळ झेपेलही तुम्हाला आणि जीवनशक्ती चांगली राहील. भयंकर उन्हाळा चालू आहे त्यामुळे जरा सावध राहा. तुमच्या राशीला थोडासा हा चंद्र हा त्रास देणार आहे, तर त्यामुळे जरा सावध राहा. आठवड्याच्या शेवटी मित्र, आप्त, इष्ट यांच्याबरोबर धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्क रास. सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे. तुम्ही जे म्हणाल ते होईल, करीन ती पूर्व असं सोमवार मंगळवारी असेल. बुधवार गुरुवारी मात्र खर्चाला लगाम घालावा लागेल. अनावश्यक खर्च टाळावे लागतील. शुक्रवार शनिवार रविवार हा अतिशय चांगला आहे. शुक्रवार शनिवार रविवार हा अतिशय चांगला आहे. शरीर प्रकृती चांगले राहील. मानसिक स्थिती उल्हासाची राहील. काही जर आजारी असलात तर चांगला डॉक्टर मिळेल आणि शरीर प्रकृती सुधारेल. सिंहरास. उद्योगधंदा नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने, नवीन नोकरी मिळण्याच्या दृष्टीने, नोकरी बदली करण्याच्या दृष्टीने, नोकरीत प्रमोशन मिळण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार 4 दिवस अतिशय उत्तम आहेत. सर्वतोपरीने लाभाचे असे हे दिवस आहेत. मात्र हा जो लाभ आहे हा लाभ टिकवून कसा ठेवायचा याचा तुम्ही स्वतः जरा बारकाईने विचार करणं गरज आहे. आला पैसा आणि गेला पैसा, हातात काय उरलं तर शून्य, असं नको व्हायला. तर त्या दृष्टीने आठवड्याचा शेवट जरा सांभाळून राहा. कन्या रास. कन्या राशीला प्रवास होतील. लांबचे प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवास सुखकारक होतील. बंधुवर्गाच्या भेटी होतील. या प्रवासातून काहीतरी नवीन ओळख होऊन काही भाग्योदयकारक घटनांचा बोध हा तुम्हाला होण्याची शक्यता आहे. नोकरी धंदा व्यवसायामध्ये काहीतरी चांगलं घडेल असं तुम्हाला या प्रवासातून किंवा या एकंदरीत नवीन ओळखीतून जाणवेल आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. आठवड्याचा शेवटही अतिशय उत्तम आहे. घेता घेशील किती दो कराने अशी परिस्थिती आहे. कन्या राशीसाठी हा आठवडा अतिशय उत्तम आहे. तुळ रास. सोमवार मंगळवार गिडीनेस, ज्याला आपण काही काम करू नये, शरीर अत्यंत थकलेलं, काही काम करू नये, काम करण्याची बुद्धी होऊ नये असं राहील. मात्र बुधवार गुरुवारी दिवस चांगले आहेत. बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारपर्यंत दिवस उत्तम आहेत. 4 गोष्टींचा लाभ होतील. पैशाची आवक वाढेल. कामं येतील आणि त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा आठवडा तुमच्यासाठी आहे. वृश्चिक रास. पार्टनरबरोबर सोमवार मंगळवार आनंदात घालवा. व्यावसायिक असू दे किंवा कौटुंबिक असू दे, पार्टनरचं ऐका, त्याला दुखवू नका. ही महत्त्वाची गोष्ट तुमच्या बाबतीत आहे. नाही तर काय होतं, प्रेमाच्या बाबतीत म्हणजे तुम्ही अतिशय प्रेम करायला जाता आणि तिरस्काराच्या बाबतीमध्ये तुम्ही अतिशय तिरस्कार करता आणि त्यामुळे होतं काय, बॅलन्स बिघडतो. तर तसं होऊ देऊ नका. आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती सांभाळली पाहिजे. दगदग करून घेऊ नका. तुम्हालाच त्रास होईल आणि तुमचं करायला कोणीही नसेल आणि मग मात्र तुम्हाला पश्चात्ताप होईल. त्याचा काही उपयोग होणार नाही. आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा अतिशय चांगला आहे. भाग्योदयकारक घटना घडण्याची शक्यता आहे किंवा भाग्योदय घडतोय याची चाहूल लागण्याची शक्यता आहे. धनुरास. सोमवार मंगळवार बारीक सारीक त्रास होईल. नोकर माणसांकडून त्रास होईल. अचानक दांडी मारल्यामुळे त्यांचे कामं तुम्हाला करायला लागतील किंवा त्यांच्याकडून मानसिक ताप होईल. मात्र बुधवार गुरुवार हा अतिशय चांगला आहे. बुधवार गुरुवारी पार्टनर सहकार्य करेल. पार्टनरचं ऐका, त्याच्यातून 4 पैसे मिळू शकतील किंवा अशा योजना तुमच्यासमोर येतील. त्याच्यावरती वर्कआउट करायला सुरुवात करा. आठवड्याचा शेवट हा पुन्हा एकदा शरीर प्रकृती सांभाळण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जराही तुम्हाला त्रास वाटला तर इकडे तिकडे अंगावर काढू नका. डॉक्टरकडे जा. उन्हाळ्याचे दिवस आहेत.
प्रचंड उन्हाळा आहे, उष्माघात किंवा ॲसिडिटी, कापणं, भाजणं यासारखा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्यामुळे जरा सावध राहा. मकर रास, सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. हार्मनी म्हणजे काय, म्हणजे सुसंगती ज्याला म्हणतात जीवनातली, ती काय, योग्य गोष्ट योग्य वेळी घडणं, जे आपल्याला हवं आहे ते योग्य वेळेला घडणं, याचा अनुभव तुम्हाला सोमवार मंगळवारी येईल. बुधवार गुरुवार मात्र वस्तू गहाळ होणं, बारीकशी चोरी होणं, तुम्ही काय कुठे ठेवलं आहे तुमच्याच लक्षात न राहणं, यासारख्या गोष्टी होऊ शकतात. गुप्त शत्रूंकडून त्रास होऊ शकतो. मित्र तोंडावरती गोड बोलतील पण मागून तुमच्या बाबतीमध्ये काही कारवाया करू शकतात, तर त्या बाबतीमध्ये सावध राहा. आठवड्याचा शेवट हा आपल्या कौटुंबिक पार्टनरबरोबर आनंदात जाईल. आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे, म्हणजे घरामध्येच, बाहेर बिहेर तुम्हाला कुठे जायची गरज पडणार नाही, पण घरामध्ये तुम्ही आनंदात वेळ काढाल. कुंभ राशीला सोमवार मंगळवार घर आई यांच्याकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. घराचं रिनोव्हेशन काढलं असेल तर लक्षात घ्या, कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला फसवत नाही आहे ना, इकडे लक्ष द्या. पैसे आपले व्यर्थ जात नाही आहेत ना, किंवा उगाचच काहीतरी फालतू कुठल्या तरी आयडिया कोणतरी सांगेल आणि त्यानुसार तुम्ही जाल आणि खर्च होतील आणि ते वाया जातील आणि नंतर लक्षात येईल की अरे याची काही गरजच नव्हती. तर त्या दृष्टीने महत्त्वाचे हे 2 दिवस आहेत. आईकडे लक्ष द्या. अर्थात काही प्रश्न नाही, म्हणजे तशी काही आईकडे खास लक्ष द्यायची गरज येणार नाही. आईची तब्येत वगैरे उत्तम असेल. घरामधलं वातावरण, तुम्ही कुंभ राशीचे लोक आहात. कुंभ राशीचे लोक हे साधारणपणाने स्वार्थी असतात, स्वतःच्या पलीकडे ते बघत नाहीत. त्यामुळे घरातलं वातावरण अशा स्वभावामुळे बिघडणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. आठवड्याचा मध्य हा संततीकडून आनंद मिळण्याच्या दृष्टीने उत्तम आहे. संततीची अपेक्षा असणाऱ्यांना, संततीची प्रगती ज्यांना बघायचे त्यांच्या दृष्टीने हा आठवड्याचा मध्य हा अतिशय चांगला आहे. मात्र कुंभेच्या माणसांनी आठवड्याचा शेवट हा नोकरा चाकरांवरती विसंबून दुसऱ्या कुणावरही विसंबून काढू नये, त्यात त्यांची फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मीन रास, सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. कर्तृत्व दाखवण्याच्या दृष्टीने, नवीन जबाबदारी घेण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार चांगला आहे. 4 पैसे मिळण्याच्या दृष्टीनेही सोमवार मंगळवार चांगला आहे. छोटे प्रवास करण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार चांगला आहे. बुधवार गुरुवार हा घर बदलण्याच्या दृष्टीने, सामान बदलणं, सामान इकडून तिकडे घेऊन जाणं या दृष्टीने चांगला आहे. आई असेल तर आईची खास करून काळजी घ्यायला लागेल ही बुधवार गुरुवारी. मात्र आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला जाईल. हार्मनी, सुसंगती म्हणावी अशा स्वरूपाचा हा शेवट तुम्हाला अतिशय आनंदाचा हा आठवड्याचा शेवट असेल. तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं त्रोटक राशी भविष्य. कुणाला जर खरोखर आपल्या समस्या समजून घ्यायच्या असतील, त्यांचं समाधान हवं असेल, म्हणजे त्यातला विकल्प हवा असेल, तर माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. फक्त व्हॉट्सॲप करायचा आहे, फोन करायचा नाही. व्हॉट्सॲप करा, आपल्या समस्या सोडवून घ्या. असो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.